भागवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत पोहोचवणारे, समता आणि बंधुभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा आता थेट मलेशियामध्ये होणार आहे। या विश्व भ्रमण दिंडीचे 28 जुलै रोजी नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराज मंदिरामध्ये संत नामदेव महाराज वस्त्र समाधीचे दर्शन घेऊन संत नामदेव महाराज पादुका पूजन व आरती करून विश्व भ्रमण दिंडीचे प्रस्थान नरसी नामदेव येथून श्री क्षेत्र आळंदी मुंबई मार्गे विमानाने मलेशियाला रवाना होणार आहे। महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांचे विचार देश विदेशात पोहोचवण्याचे काम भक्तिपथ सेवा फाउंडेशन विश्व भ्रमण दिंडी समिती महाराष्ट्र यांनी हाती घेतले आहे। दिनांक 28 जुलै रोजी नरसी नामदेव मंदिर येथे झालेल्या विश्व भ्रमण दिंडी पादुका पूजन कार्यक्रमास स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज तसेच भक्तिपथ सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शेष महाराज, संत नामदेव मंदिर समितीचे विश्वस्त भागवत सोळंके, रामप्रसाद टेकाळे, केसापूरकर, कवी शिवाजी करहाळे, शिवशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच मराठी सिने अभिनेत्री लीना जाधव, कांता गवते, रामेश्वर मांडगे, माधव सपाटे यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या निमित्ताने मलेशियामध्ये रामकृष्ण हरीचा व संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांचा गजर विदेशात घुमणार आहे। मी सर्वप्रथम आमची भक्ती सेवा फाउंडेशन आणि भक्तिपथ सेवा फाउंडेशन शेषजी महाराज यांनी जो उपक्रम सुरू केला आहे, मी पण त्या उपक्रमात सहभागी आहे आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो। आज आपल्या या नरसी गावामधून संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानावर आज पादुका निघून आळंदी माऊलींचं दर्शन करून मुंबई मार्गे मलेशियाला ही विश्व भ्रमण दिंडी द्वितीय वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे। येत्या 2 तारखेला तिथीनुसार नामदेव महाराजांची पुण्यतिथी मलेशियात होणार आहे आणि आपण सर्वजण भाविक जसं नामदेव महाराज इथे जन्म घेऊन गुजरात, राजस्थान मार्गे पंजाबपर्यंत गेले आणि भागवत धर्माची पताका खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता या साधू संतांमुळेच आपल्याला पाहायला मिळते आणि आता पूर्ण जगभर नामदेव महाराजांच्या त्या भजनानी, कीर्तनानी, त्यांच्या सिद्धांत, तत्व, विचार जे आहेत, तर हा एक उपक्रम आहे आणि आपण सर्वजण आज या भूमीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी आणि नामदेव महाराजांच्या पादुका मलेशियाकडे आज या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि म्हणून खूप हा आनंदाचा दिवस आहे आणि आपण या सर्वजण भाविक आपण जे खूप जे श्रद्धाळू आहात, आपण खूप भाग्यशाली आहात की संत नामदेव महाराजांच्या या जन्मभूमीत आपल्याला या पंचक्रोशीमध्ये जन्म मिळाला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गोपाल सातपुते, हिंगोली।